स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला माहिती आहे आज कॅप राउंड 2 ची फॉर्म फिलिंग सुरू होतीये आणि आपल्याकडे इथून 3 दिवस आहेत. त्यामध्ये आपल्याला आपले फॉर्म भरायचे आहेत. तुम्ही ही न्यूज ऐकली असेल की सीओईपी मध्ये सीएसच्या 86 जागा वॅकंट आहेत, एआयच्या 13 जागा वॅकंट आहेत आणि ईएनटीसीच्या 23 जागा या सीओईपी मध्ये वॅकंट आहेत. ह्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असेल की कसं काय होऊ शकतं की सीओईपीच्या एवढ्या जागा वॅकंट कशा काय राहू शकतात. मी तर माझ्या लिस्टमध्ये सीओईपी ठेवलं होतं. तर याच टॉपिकवर आज आपण डिस्कशन करणार आहोत आणि कॅप राउंड 2 च्या वेळेस तुम्हाला काय नक्की काळजी घ्यायची यावर सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेच. ओके, महत्त्वाचा अपडेट, आज आपलं लेक्चर होणार नाहीये, उद्या आपलं लेक्चर होणार आहे. 2 लेक्चर्स ऑलरेडी झालेत, तिसरे लेक्चर आजचा दिवस मी गॅप ठेवतोय. मला वाटतं की तुम्ही कॅप राउंडच्या फॉर्म्सवर फोकस केला पाहिजे आजचा दिवस ऍटलिस्ट. उद्या आपण लेक्चर घेऊया, कारण उद्यापर्यंत आय नो की तुमच्या सगळ्यांची फॉर्म फिलिंग झालेली असेल, कारण मी लेक्चर पोस्ट केला, अर्ध लक्ष तुमचं तिकडे, अर्ध लक्ष इकडे. त्याच्यापेक्षा आजचा दिवस आपण सुट्टी ठेवूया. आणि काल ज्यांनी संध्याकाळी 7 नंतर एनरोल केलेलं आहे त्यांना सुद्धा अजून ऍक्सेस मिळायचा आहे, आणि जे कोणी आज एनरोल करतील त्यांना सुद्धा ऍक्सेस आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भेटेलच. आणि त्याच्यानंतर तुम्ही राहिलेले प्रिव्हियस जे काही 2 लेक्चर झालेत ते बघून ठेवा, आणि नेक्स्ट डे म्हणजे 7 तारखेला आपण जेव्हा उद्या लेक्चर घेऊ तेव्हा तुम्ही ते 2 लेक्चर बघून ठेवा आणि तिसऱ्या लेक्चर पासून तुम्ही कंटिन्यू करू शकता. आता तुम्ही हे न्यूज बघितली असेल किंवा सीट व्हॅकन्सी जी आहे ती सीईटी सेलने रिलीज केलेली आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट दिलं की सीएसच्या 86 जागा उरलेल्या आहेत. ह्या कसं काय लक्षात घ्या, ऑटो फ्रीज नावाचा जो कन्सेप्ट आहे हा त्याच्यामुळे हे सगळं होतं, दरवर्षी होतं, हे काही नवीन नाहीये. गोष्ट लक्षात घ्या, काय होतं की ज्या मुलांना आयआयटीज मिळाले, ज्या मुलांना एनआयटी मिळाले, ज्या मुलांना सीओईपी पेक्षा काहीतरी चांगलं कॉलेज मिळालेलं आहे त्यांना ऑफकोर्स जेई थ्रू मिळालेलं असतं, कुठल्या दुसऱ्या एक्झाम थ्रू मिळालेलं असतं. त्याच्यातल्या त्यात मोस्टली आयआयटीज एनआयटीची जी मुलं असतात ते पण हा फॉर्म भरतात. त्यांना एक म्हणूया आपण प्रूव्ह करायचं असतं की मी सीओईपी सुद्धा अचीव्ह केलं होतं, त्याच्यासाठी ते फॉर्म भरतात आणि इकडून सीओईपी सीएस ठेवतात. त्याच्यामुळे त्यांना काय होतं की ते सीओईपी सीएस मिळून जातं. यामध्ये मोस्टली 100% जे स्टुडंट्स असतात तेच हे टाकतात, त्यांना अलॉटमेंट मिळते, पण ते ऍडमिशन घ्यायला जात नाहीत. कारण ऍडमिशन घ्यायला तुम्ही गेलात तर त्यांचा तो फर्स्टच ऑप्शन असतो, ते घ्यायलात तर तुम्हाला तिथे डॉक्युमेंट्स वगैरे द्यावे लागतात, त्यांचं दुसरीकडे ऑलरेडी ऍडमिशन झालेलं असतं. त्याच्यामुळे काय होतं की त्या जागेवर कोणी म्हणूया रिपोर्ट करत नाही आणि त्या 86च्या 86 जागा सीएसच्या व्हॅकंट राहिलेल्या आहेत. ओके, तसंच एआयच्या फक्त 13 जागा राहिलेल्या आहेत आणि ईएनटीसीच्या 23 जागा ज्या आहेत त्या व्हॅकंट राहिलेल्या आहेत. म्हणजे काय की यांना ते कॉलेज मिळालंय, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मिळालंय, पण या लोकांनी त्याला रिपोर्ट जे आहे ते केलेलं नाहीये किंवा त्या लोकांनी कॉलेजमध्ये अजून ऍडमिशन घेतलेलं नाहीये. मग आता जर एवढ्या जागा इकडे उरल्या तर सगळीकडेच असं झालं असेल? असं फक्त सीओईपी आणि व्हीजीटीआयच्याच केसमध्ये होतं. बाकी सगळीकडे ज्यांना पीआयसीटी मिळालंय शक्यतो असं कोणत्याही केसमध्ये होत नाही, कारण ते फर्स्ट प्रेफरन्स जो असतो त्या मुलांनी सीओईपी टाकलं असतो त्यांना मिळालेला असतो. बाकीची मुलं पीआयसीटी टाकतात, ज्यांना सीओईपी नाही मिळालं त्यांना पीआयसीटी मिळतं. सो मोस्ट ऑफ द टाइम्स तिथे रिपोर्टिंग होते. सो सीओईपीच्या केसमध्ये फर्स्ट राऊंडला शक्यतो रिपोर्टिंग कमी असते. मग आता या जागेचं होणार काय, तर लक्षात घ्या, या जागेची म्हणूया व्हॅकन्सी जी आहे ती फिलअप होणार नेक्स्ट राऊंड मध्ये, म्हणजे या राऊंड मध्ये. तर ज्या मुलांना आता सीओईपी एआय मिळालं असेल त्यांचा सीएस मिळेल, ठीक आहे. ज्यांना ईएनटीसी मिळालेला आहे मे बी त्यांना एआयचा चान्स बनेल किंवा त्यांना पीआयसीटी सीएस मिळेल. ओके, सो थोडंसं अपग्रेडेशन प्रत्येकाचं होणार आहे, पण लक्षात घ्या एवढ्याच सीट्स होणार आहे, 86-13 म्हणजे म्हणूया 0.5% प्रत्येकाचे. आपण एक जास्तीत जास्त मी सगळ्यांना ओव्हरव्ह्यू पकडून सांगतो की थोडासा अपग्रेडेशन होण्याचा चान्स आहे, कट टू कट जर तुमचं हुकलं असेल तर. म्हणजे खालीपर्यंत आता लक्षात घ्या, जर पीआयसीटीच्या मुलाला सीओईपी मिळालं तर व्हीआयटीच्या मुलाला पीआयसीटी मिळेल, मग डीवाय पाटीलच्या मुलाला वरचं मिळेल. सो अपग्रेडेशन थोडं थोडं एक्सपेक्टेड आहे, पण खूप मोठं अपग्रेडेशन कन्सिडर करायचं नाहीये. मग दादा ही पीडीएफ कुठे भेटेल, तर सीईटी सेलच्या वेबसाईटवर ही पीडीएफ तुम्हाला बघायला भेटणार आहे. वाटल्यास डिस्क्रिप्शन मध्ये मी या पीडीएफची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आता महत्वाची गोष्ट, मग दादा या पीडीएफ मध्ये बघायचं का की या कॉलेजमध्ये जागा आहे तरच तिथे अप्लाय करायचं का? नाही. लक्षात घ्या, इंटरसी मेरिट असतं. म्हणजे मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करतो, समजून घ्या. काय होतं की आता इथे आता सध्या पीआयसीटी मध्ये 0 जागा वॅकंट दाखवत असेल, पण ती ऑन दी स्पॉट होणार आहे, कारण काही मुलांना आता इथे एआय मिळालंय त्यांना सीएस मिळणार, मग या एआयच्या जागा रिकाम्या राहणार आहेत. मग पीआयसीटी सीएस ची मुलं इकडे मे बी या एआयला येऊ शकतात. मग याला काय म्हणतो आपण,
इंटरमेरिट म्हणतो, हे कॅप राऊंडच्या वेळेस ऑन द स्पॉट ही वॅकन्सी क्रिएट होते. त्याच्यामुळे माझं सजेशन असेल की ती वॅकन्सीची पीडीएफ ओपन करून बघूच नका, त्याला इग्नोर करा, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जे काही ऑप्शन्स हवेत, जसं कॅप राऊंड 1 मध्ये तुम्ही वॅकन्सी वगैरे काही बघितली का? नाही. बरोबर, आपले जे काही ऑप्शन्स पाहिजेत ते तुम्ही टाकले आणि त्याच्यातून कॉलेज मिळवलं. तसंच कॅप राऊंड 2 च्या वेळेस सुद्धा वॅकन्सी काय आहे, कुठे जागा आहेत, माझ्या कॅटेगरीची जागा आहे का, हे आहे का, ते आहे का, असं काहीही बघत बसू नका. आपल्याला जे ऑप्शन्स हवेत तुम्ही ते तुमच्या लिस्टमध्ये ठेवा. ते मिळाले तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहेच. त्यामुळे त्या वॅकन्सीच्या भानगडीत पडू नका. महत्वाची गोष्ट मी पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करतोय, समजून घ्या. कॅप राऊंड 2 म्हणजे बेटरमेंट. तुम्ही जरी बेटरमेंट करून ₹1000 भरले असले तरी तुमच्या हातातली जागा जाऊ शकते. का जाऊ शकते मी पुन्हा तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. जर कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज तुमच्या अलॉटेड कॉलेजपेक्षा वेगळं मिळालं तर तुमच्या हातातली जागा जाणार आहे. मी पुन्हा एक सांगतोय की लक्षात घ्या, तुम्ही जे काही कॅप राऊंड 2 मध्ये ऑप्शन्स टाकताय ते ऑप्शन्स खूप महत्वाचे आहेत. कॅप राऊंड 1 सारखं नाही. आणि तुम्हाला काही सिलेक्ट करायचं ऑप्शन भेटणार नाही की तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये हे भेटलंय, कॅप राऊंड 1 मध्ये हे भेटलंय, याच्यापैकी एक घ्या, असं होणार नाहीये. जर तुम्ही जे काही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला काहीतरी ऑप्शन अलॉटेड आहे, ते तुमचं शेवटचं ऑप्शन असतं. त्याच्यावर तुम्ही समजा जे काही 20 ऑप्शन्स टाकलेले आहेत त्याच्यातलं जर तुम्हाला कॉलेज मिळालं, तुम्हाला तेच कॉलेज फायनल करावं लागेल. म्हणजे तेच तुमची करंट अलॉटमेंट असेल, ते घेऊन तुम्ही नेक्स्ट राऊंडला जाऊ शकता. पण ऍटलिस्ट तुमचं मागचं जे कॉलेज आहे, जे कॅप राऊंड 1 मध्ये अलॉट झालं होतं, ते कॅन्सल होणार आहे. आणि समजा असं झालं की समजा तुम्ही 20 ऑप्शन्स दिले पण त्यातलं काही नाही मिळालं, मग तुमचे ते ₹1000 भरलेले फायद्याला येणार आहेत आणि तुम्हाला तुमची सीट अलॉकेट होणार आहे, जी तुमची कॅप राऊंड 1 ची आहे. सो पुन्हा सांगतोय की कॅप राऊंड 2 मध्ये ऑप्शन्स टाकताना प्रिसाइजली टाका, कमीत कमी टाका, जास्त ऑप्शन्स टाकायच्या भानगडीत पडू नका. असं होऊ नये की मला मिळालेल्या सीटपेक्षा मी चुकून काहीतरी खराब ऑप्शन टाकलं किंवा असं काही झालं. सो या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या. मी म्हणेन की तुम्हाला जे काही ऑप्शन्स मिळालेले आहेत किंवा तुमचं जे काही ऑप्शन आहे, ओके, तुमचं जे काही ऑप्शन आहे त्याच्यावर जे ऑप्शन्स टाकतात ते त्याच्यापेक्षा बेटरच असली पाहिजेत. ते तुम्हाला घ्यायचंच आहे. आता बरीचशी मुलं बारामतीचं कॉलेज टाकून देतात, कोल्हापूरचं कॉलेज टाकून देतात, इकडचं तिकडचं सगळे कॉलेज टाकून देतात. असं करू नका. ज्या कॉलेजला आता तुम्हाला जायचं आहे, जे तुम्हाला मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा ते बेटर आहे, तेच कॉलेजेस आता तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये ठेवा. उगीच इकडचे तिकडचे कॉलेजेस ठेवू नका. म्हणजे थोडक्यात काय, जिथे माझी इच्छा आहे, जिथे मी जाणार आहे आणि जे कॉलेज मला मिळाल्यापेक्षा बेटर आहे किंवा ती कॉलेजची ती ब्रँच मला मिळालेल्या कॉलेज अँड ब्रँच पेक्षा बेटर आहे, तेच तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. चुकून जर तुम्ही दुसरं काहीतरी ठेवलं तर, आणि जर ते तुम्हाला मिळालं तर कॅप राऊंड 1 ची सीट जाणार आहे. हे मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आय होप कॅप राऊंड 2 ची स्ट्रॅटेजी तुमच्या लक्षात आलेली आहे. ऑलरेडी मी यावर एक वेगळा व्हिडिओ बनवलाय. सीओईबी मध्ये का बरं एवढ्या जागा राहिलेल्या आहेत आणि पुढे याचं काय होणार आहे हेही तुमच्या लक्षात आलं असणार आहे. आणि त्या जी वॅकन्सी पीडीएफ आहे त्याचं पण काही आपल्याला यूज करायचं नाहीये. मी म्हणेन त्याला डाउनलोडही नाही केलं तरी चालेल, जस्ट एक रेफरन्स म्हणून बघा. बाकी तुम्हाला जे काय ऑप्शन्स हवेत ते तुम्ही टाका. जर तेथे सीट वॅकंट राहिली तर ती आपल्याला मिळणार आहे आणि जर नसेल तर मिळणार नाही. आपली सीट आपल्याला मिळणारच आहे, जी तुम्ही फ्रीज केली, जी तुम्ही बेटरमेंट करून ₹1000 पे केलेले आहेत. त्यामुळे काळजी न करता व्यवस्थित फॉर्म भरा. आणि मी शक्यतो सजेस्ट करेन आज आणि उद्यामध्येच फॉर्म फिलिंग करून मोकळे व्हा. याला जास्त पुढे नेत बसू नका. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.